मित्रांनो, आजकाल तुम्ही असे मोठ्या प्रकारचे ब्रॉडगेज रेल्वे रोड पाहता आणि सगळं काही आता इलेक्ट्रिफाईड झालंय, तुम्ही बघू शकता. पण याआधी असे पटऱ्या बिलकुल नव्हत्या, याच्यापेक्षा छोट्या होत्या. तर या छोट्या रोडांना नॅरोगेज असं म्हणतात. नागपूरच्या मोतीबाग परिसरात वसलेलं हे नॅरोगेज रेल्वे म्युझियम आपल्याला त्या ऐतिहासिक सुवर्ण काळात घेऊन जाते. हा भव्य गेट जरी आपल्याला भूतकाळात घेऊन जातो, पण प्रवेश शुल्क मात्र आधुनिक चलनांद्वारे केला जातो. ही सुंदर बाग पार करत आपण पोहोचतो या मोठ्या इंजिन जवळ. हे आहे इंग्रजांनी 20व्या शतकात आणलेले वाफेवर धावणारे इंजिन. समोर गेलो की येतो मुख्य संग्रहालय. त्याबाहेर हे लोखंडी रेल्वे पुलाचे मॉडेल आपले लक्ष वेधते. म्युझियमच्या आत शिरताच पुन्हा एक रेल्वे इंजिन दिसते. या संग्रहालयात जतन आहेत 100 वर्षांपेक्षा अधिक जुन्या रेल्वेच्या आठवणी. विविध वाफेचे इंजिन, ऐतिहासिक डबे, जुन्या सिग्नलिंग यंत्रणा आणि रेल्वेच्या इतिहासातील बऱ्याच दुर्मिळ गोष्टी. छोट्या छोट्या मॉडेल्सद्वारे आणि विविध फोटोंद्वारे आपल्याला रेल्वेचा सुवर्णकाळ इथे अनुभवायला मिळतो. म्युझियममध्ये संपूर्ण भूतकाळ आपल्या समोर उभा राहतो. संग्रहालयाच्या बाहेर रेल्वे रुळांवर काही जुने डबे बघायला मिळतात. एक बोगदा आणि पूर्ण म्युझियम परिसरात फिरणारी एक छोटी रेल्वे लाईन आपल्याला इथे बघायला मिळते. म्युझियमच्या बागेत एक विशिष्ट प्लॅटफॉर्म आपल्याला बघायला मिळतो. याला पूर्वी टर्नटेबल असे म्हणायचे. पूर्वी रेल्वे एकाच दिशेने धावायची तेव्हा संपूर्ण इंजिन या टर्नटेबलद्वारे वळवता यायचे. या म्युझियम मध्ये आता याचा वापर थोडा क्रिएटिव्ह पद्धतीने केलाय आणि या डब्याला रेस्टॉरंट बनवलाय, ज्याला आता रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट असं नाव देण्यात आलंय. इथे आपण पूर्ण म्युझियमची एका छोट्या रेल्वेने सफर करू शकतो, पण सध्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने ती राईड बंद आहे. तर असा हा नॅरोगेज रेल्वे म्युझियम. इथे येऊन समजते की रेल्वे किती लांब आणि किती बदल घडलेला प्रवास पार करून आली आहे ते.